नमस्कार, मी पूजा. माझ्या चॅनलमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे. आज आपण गणपती बाप्पा स्पेशल असे 3 फ्लेवरचे मोदक बनवणार आहोत, ते पण एका मिश्रणापासून. रोज फ्लेवर, चॉकलेट फ्लेवर आणि विलायची फ्लेवर. एकदम छान टेस्टी असे हे मोदक बनवून रेडी होतात. नक्की ट्राय करा. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. बघा, इथं मी पॅनमध्ये अर्धा वाटी तूप घेतलेलं आहे, साजूक तूप. त्याच्यामध्ये मी 200 ग्राम डेसिकेटेड कोकोनट वापरत आहे. हे छान आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे. हे भाजत असताना 2 ते 3 मिनिटं भाजून छान घ्यायचं आहे. आणि तुम्ही जर नॉनस्टिकी पॅन वापरला तर खालच्या साईडला अजिबात चिटकत नाही. त्यानंतर आपल्याला फ्रेश मलाई घ्यायची आहे दुधाची. बघा, एकदम छान फेटून घ्यायची आहे आणि ती आपल्याला याच्यामध्ये मिक्स करायची आहे. बघा, आता 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत. आपलं कोकोनट छान भाजत आलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण मलाई मिक्स करून घेऊया. मलाई पण छान प्रकारे आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. पूर्ण टोटली एक जीव झालं पाहिजे. त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये 100 ग्रॅम आपण साखर वापरणार आहोत. मी ते साखर बारीक करून घेतलेली आहे. साखर बारीक करत असतानाच मी याच्यामध्ये विलायची ॲड केलेली आहे. बघा, आता ही साखर पण आपल्याला ह्या मिश्रणासोबत एक जीव करून घ्यायची आहे. आता थोडं थोडं पाणी सुटेल याला, कारण आपण साखर ॲड केलेली आहे. त्याच्यावर दूध ॲड करायची गरज लागणार नाही. तुम्ही मलाईच्या जागी पनीर वापरलं तरीही चालेल. त्यानंतर आपण याच्यामध्ये 50 ग्रॅम मिल्क पावडर ॲड करणार आहोत. ती पण आपल्याला छान मिक्स करून घ्यायची आहे. मिल्क पावडर ॲड केल्यानंतर छान मिक्स करून घ्यायची आहे आणि 10 मिनिटं आपल्याला हे छान परतवून घ्यायचं आहे. हे छान आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. खाली तळाला अजिबात चिटकू द्यायचं नाही आहे. एकदम मस्त टेस्टी असे हे आपले तिन्ही फ्लेवरचे मोदक बनवून रेडी होतात. बघा, एकदम छान आणि सोपी पद्धत आहे. आता हे आपलं मिश्रण तयार आहे 10 मिनिटानंतर. आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं आहे, जेणेकरून हाताला चटके बसणार नाही. अशा प्रकारे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान एक जीव झालेला आहे पूर्ण. आता हे थंड झाल्यानंतर आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया. एकदम छान असं आपलं हे मिश्रण थंड झालेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. बघा, हाताला चटके बसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. त्यानंतर बघा, आता ह्या मिश्रणाचे आपण 3 भाग करणार आहोत, जेणेकरून आपण 3 फ्लेवरचे मोदक बनवू शकू. एक समान आपल्याला हे 3 भाग बनवायचे त्याचे. बघा, आता एका भागामध्ये मी रोज फ्लेवर टाकणार आहे, एकामध्ये चॉकलेट फ्लेवर टाकणार आहे आणि एका हा सिंपल विलायची फ्लेवरचाच बनवणार आहे. बघा, इथं मी इसेन्स वापरते आहे चॉकलेट फ्लेवरचं. त्यानंतर इथं रोज फ्लेवरचं पण इसेन्स आहे माझ्याकडे. व्हाईट रोज फ्लेवर आहे हा, ते पण मी ॲड करते आहे. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी चॉकलेट कलर ॲड करते आहे आणि इकडे रेड कलर ॲड करते आहे. आता हे आपण सिंपल विलायची फ्लेवरचे मोदक सुरुवातीला बनवून घेऊया. बघा, इथं मोदकचा साचा आहे माझ्याकडे. तुमच्याकडे जो साईजचा साचा आहे त्या साईजचे तुम्ही मोदक बनवू शकता. अशा प्रकारे आता आपण इथे सगळे मोदक बनवून घेऊया. एकदम छान. बघा, आकार पण किती छान दिसते. खायला पण एकदम टेस्टी असे हे मोदक बनवून रेडी होतात. आता अजून एक तुम्हाला मी बनवून दाखवत आहे. तुम्ही ह्याच्यामध्ये स्टफिंग पण भरू शकता ड्रायफ्रूट्सची आतमध्ये, पण मी इथं सिंपल एकच हे बनवलेले आहेत. बघा, हा दुसरा पण मोदक. अशा प्रकारे आपण सगळे मोदक बनवून घेऊया. बघा, इथं मी आता हे मोदक बनवून घेतलेले आहेत. अशा प्रकारचे 5 मोदक झालेले आहेत. तर प्रत्येकी फ्लेवरचे 5-5 मोदक इथं बनवून रेडी होतात. आता इथं बघा, मी रेड कलर मिक्स करून घेते आहे पूर्ण. हा मिक्स झाला की आपण आता इथं रोज फ्लेवरचे मोदक पण बनवून घेऊया. त्याच साच्यातून मी बनवणार आहे. एकदम छान दिसायला सुबक असे हे मोदक बनवून रेडी होतात. आता बघा, छान मिश्रण मिक्स झालेलं आहे. एकदम छान तूप पण सुटलेलं आहे. मस्त. बघा, आता हे असे भरवून घ्यायचं आहे साच्यामध्ये आणि आपल्या गणपती बाप्पासाठी हे स्पेशल फ्लेवरचे मोदक तुम्ही बनवू शकता. बघा, इतर हे पण बनवून झालेले आहेत. आता नंतर आपण चॉकलेट फ्लेवरचे मोदक बनवूया. ते पण छान मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुमच्या गणपती बाप्पासाठी तुम्ही कोणकोणत्या फ्लेवरचे मोदक बनवतात ते पण नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर नक्कीच चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच बेल आयकॉन प्रेस करा. नवनवीन मोदकाचे प्रकार तुमच्यापर्यंत पोहोचतील. बघा, अशा प्रकारे आपण आता चॉकलेट फ्लेवरचे पण मोदक बनवून घेऊया. एकदम मस्त टेस्टी असे हे आपले इथे सगळे मोदक बनवून रेडी आहेत. बघा, आता तुम्हाला मी सगळे मोदक दाखवत आहे. दिसायला पण किती छान दिसतात. एकदम अट्रॅक्टिव्ह असे हे मोदक बनतात. या गणपती सीझनमध्ये तुम्हाला कोणत्या फ्लेवरचा मोदक बघायला आवडेल नक्की सांगा.
आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. थँक्यू. गणपती बाप्पा मोरया.